नमस्कार. मराठी मंडळीवर तुमचं स्वागत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय. वाल्मिक कराडसह 9 आरोपी तुरुंगात असतानाच अवादा कंपनी खंडणी प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. यामध्ये प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याचा सहभाग असल्याचं चौकशीत निष्पन्न झालंय. त्याच्या आवाजाचे नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले गेले. त्यामुळे कराडसह इतर आरोपींच्या अडचणीमध्ये देखील वाढ होणार का? या चौकशीत आणखी कोणते रहस्य उलगडणार आणि या प्रकरणाचा पुढील तपासात कोणत्या दिशेने जाणार? चला या संपूर्ण प्रकरणाचा सखोल आढावा घेऊया. सीआयडीने सुदर्शन घुलेला ताब्यात घेतल्यानंतर 3 दिवस कसून चौकशी केली. या चौकशीत अनेक धक्कादायक गोष्टी घडल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या आवाजाचे नमुने घेण्यात आले असून ते फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले. या नमुन्यावरून सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे. सीआयडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या 3 दिवसांच्या चौकशीत घुलेने काही गोष्टी कबूल केल्या असून त्याच्या खंडणी प्रकरणात थेट सहभाग असल्याचे संकेत मिळाले. तसेच ही खंडणी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून मागितली गेली आहे का याची ही चौकशी सध्या सुरू आहे. अवादा कंपनीकडे 2 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी दबाव आणला गेला होता. हा संपूर्ण प्रकार कुठे आणि कसा घडला याचा तपशीलवार तपास सुरू आहे. या खंडणी मागणीसाठी कोणत्या माध्यमांचा वापर करण्यात आलाय? फोन कॉल, संदेश किंवा प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून हा व्यवहार झाला का याचा तपास देखील केला जात आहे. महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का हे जाणून घेण्याचा सीआयडीचा प्रयत्न सुरू आहे. या खंडणी प्रकरणाचा आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा काही संबंध आहे का याचा देखील शोध घेतला जात आहे. या चौकशीत काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले. फॉरेन्सिक लॅबला पाठवलेल्या आवाजाच्या नमुन्याचे विश्लेषण झाल्यानंतर सुदर्शन घुलेच्या विरोधात अधिक ठोस पुरावे मिळू शकतात. सीआयडीने यापूर्वीही या प्रकरणातील आरोपीच्या बँक व्यवहारांची तपासणी केली होती. पैशांचा प्रवाह कसा होता, कुठून पैसे आले आणि ते कुठे पाठवले गेले याचा बारकाईने अभ्यास केला जात आहे. तपासाचे हे 3 दिवस गेम चेंजर ठरले. सुदर्शन घुलेची सखोल चौकशी करण्यात आली. आवाजाचे नमुने घेतले. तसेच खंडणी मागणीचेही कारण शोधले जात आहे. खंडणी कुठे, कशी आणि किती मागितली याचा शोध सुरू आहे. यात आणखी कोणाचा सहभाग आहे का यावरही तपास सुरू आहे. सीआयडीच्या सूत्रांच्या माहितीनुसार या चौकशीतून काही मोठे गौप्यस्फोट होऊ शकतात. यामुळे संपूर्ण प्रकरणाला एक वेगळी दिशा मिळू शकते. सध्या सुदर्शन घुले सीआयडी कोठडीत असून त्याच्या पुढील चौकशीचा निर्णय लवकरच घेतला जाणार आहे. जर फॉरेन्सिक अहवालात त्याच्या विरोधात पुरावे सापडले तर त्याच्यावर आणखी कठोर कारवाई होऊ शकते. तसंच वाल्मिक कराडच्या भूमिकेचा तपास सुरू आहे. याशिवाय सीआयडी या प्रकरणातील इतर आरोपींनाही अधिक कठोरपणे चौकशीसाठी बोलवू शकते. खंडणी आणि हत्या प्रकरण एकमेकांशी जोडले आहे का हे समजून घेणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि अवादा कंपनी खंडणी प्रकरणाच्या तपासात मोठे खुलासे होत आहेत. सीआयडीच्या तपासाने या प्रकरणाला नवी दिशा दिली आहे. सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड यांच्या भूमिकेला अधिक तपशील लवकरच समोर येईल. फॉरेन्सिक अहवाल आणि पुढील चौकशी या प्रकरणातील सत्य उलगडणार का हे पाहणे सध्या महत्त्वाचे ठरणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि या प्रकरणातील पुढील घडामोडीसाठी आपल्या मराठी मंडळी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.